नमस्कार, मी मोनालीज फूड कोर्टच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि आज आपण बघतोय मस्कमेलन शॉर्ट्स. खूप झटपट आणि पटकन होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग वळूयात आपल्या किचनकडे. आज आपण बनवतोय मस्कमेलन शॉर्ट्स. तर हे शॉर्ट्स बनवण्यासाठी इथे मी मस्कमेलन घेतलेलं आहे. छान तयार असं मस्कमेलन घ्यायचं. गोडसर असा वास असतो ह्याला. आणि आता आपण हा कट करून घेऊयात. असा मधून कट करायचा, म्हणजे काय होतं की याच्या ज्या बिया आहेत त्या काढणं सोपं होतं. आता या ज्या बिया आहेत त्या आपण चमच्याने काढून घेऊयात. एका डिशमध्ये वगैरे काढून घ्यायच्या. आणि अगदी सहज निघतात या बिया. तर या पद्धतीने आपण बिया काढून घेतलेल्या आहेत. अगदी इझिली निघतात. आता काय करायचं तर असा स्कूप घ्यायचा. आता स्कूपनेच काढलं पाहिजे असं काही नाही, पण माझ्याकडे आहे म्हणून मी हा वापरते. जनरली मस्कमेलन किंवा वॉटरमेलनसाठी मी हा स्कूप वापरते. तुम्ही चौकोनी तुकडे देखील करून घेऊ शकता. हे आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत. तर मी साधारण 4 शॉर्ट्स बनवणार आहे, त्यामुळे साधारण 8 तरी आपण स्कूप काढून घेऊया. एखाद दुसरा एक्स्ट्रा काढायचा. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी हे स्कूप केलेलं आहे. आता काय करायचं तर आता आपल्याला याचे तुकडे करून घ्यायचे आहेत. पण त्याआधी आपण हे टेस्ट करून बघणार आहोत. कारण जर गोडीला कमी असेल तर आपण थोडीशी याच्यामध्ये साखर देखील वापरायची आहे. तर थोडं कमी आहे गोडीला, त्यामुळे आपण याच्यामध्ये साखर वापरूया. तर सगळ्यात अगोदर असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आणि मग याचा जो गर आहे तो आपल्याला ज्युसरमध्ये काढून घ्यायचा आहे. सांभाळून करायचं, तसं कडक असतं हे फळ. तर या पद्धतीने आपण हा सगळा गर या ज्युसरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. थोडा बेसचा भाग जरी आला तरी काहीच हरकत नाही, कारण आपण ज्यूस बनवणार आहोत. तर इथे या फोडी मी करून घेतलेल्या आहेत. थोड्याशा मोठ्या झाल्या तरी काहीच हरकत नाही. आता काय करायचं तर या ज्या बिया आहेत त्याच्यामध्ये देखील रस आहे. आपण जेव्हा बिया काढून घेतल्या होत्या तर या अशा गाळणीमध्ये घालायच्या आणि चमच्याने फिरवून हा ज्यूस देखील आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत. उगाचच वेस्ट करायचं नाही. हे छानपैकी गाळून झालं की काढून घेऊया. आता हे आपण टेस्ट केलं होतं आणि कमी आहे थोडं गोड, त्यामुळे आपण याच्यामध्ये घालतोय 2 चमचे साखर. त्याचबरोबर हे आहे सैंधव मीठ. चवीप्रमाणे सैंधव मीठ घेतलेलं आहे. आणि इथे मी 7 ते 8 काळी मिरी थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत, त्या देखील घालायच्या. तर हे फळ कमी असेल गोडीला तरी काही फरक पडत नाही, आपण साखर घालू शकतो. आता आपण हे ग्राइंड करूया. आता आपण या मस्कमेलनचा ज्यूस करून घेऊया. इथे या मस्कमेलनचा ज्यूस काढून झालेला आहे. छान बारीक असं स्मूथ ग्राइंड केलेलं आहे मी, तुम्ही बघू शकता. आता काय करायचं तर आता आपण सर्विंग कसं करायचं ते बघणार आहोत. त्याच्यासाठी इथे ही अर्धा चमचा मिरची पावडर आहे आणि त्याचबरोबर इथे आपण घेणार आहोत थोडंसं सैंधव मीठ आणि हे आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. हे काही खूप प्रमाणात लागत नाही, अगदी थोडं बनवलं तरीही चालून जातं. आता काय करायचं तर एका डिशमध्ये मी पाणी घेतलेलं आहे आणि इथे माझ्याकडे छोटे ग्लास आहेत शॉर्ट्सचे. त्याच्या ज्या एजेस आहेत ते आपल्याला पाण्यात बुडवून घ्यायचे आहेत, जेणेकरून हे मिरची पावडर आणि मिठाचं जे मिश्रण आहे ते त्याला व्यवस्थित कोट होईल. अगदी हलकं हलकं लागलं तरीही चालेल. तर असं आपण हे कोट करून घेऊया या पद्धतीने. तर असे 4ही ग्लास मी रेडी करून घेते. थोडं हलकं पाण्यात बुडवायचं आणि
रेडी करायचा. तर इथे 4ही ग्लास मी रेडी करून घेतलेले आहेत. इथे आहे सब्जा. तर सब्जाच्या बिया एक 15 ते 20 मिनटं मी पाण्यात भिजवून घेतल्या आहेत. हे साधारण 1.5 ते 2 चमचा सब्जा आपण याच्यामध्ये घालायचं आहे. तुम्ही जर मोठ्या ग्लासात बनवत असाल तर क्वांटिटी थोडी वाढवू शकता, पण हे छोटे छोटे ग्लास आहेत त्यामुळे मी खूप जास्त सब्जा घालत नाहीये. साधारण 1.5 चमचा बरोबर आहे यासाठी. मस्त. आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे आईस क्यूब. शॉर्ट्सचे ग्लास आहेत, छोटे छोटे आहेत, त्यामुळे एक एक क्यूब किंवा थोडा लिमिटेड गोष्टी आपण घालतो याच्यामध्ये. आणि आता आपण हा जो ज्यूस बनवून घेतलेला आहे तो आपण याच्यामध्ये सर्व करणार आहोत. तुम्ही बघू शकता किती मस्त थिक असा ज्यूस आहे, कारण आपण याच्यामध्ये अजिबात पाणी वापरलेलं नाहीये, कारण ह्या फळातच खूप पाणी असतं, त्यामुळे पाणी अजिबात वापरायचं नाही. पाहिजे तर तुम्ही आईस क्यूब्स हे ग्राइंड करताना घालू शकता आणि मग इथे नका घालू. तर या पद्धतीने आपण हे 4ही ग्लास सर्व करून घेतोय. खूपच क्यूट दिसत आहेत हे ग्लास. आणि हे जे आपण स्कूप करून घेतलं होतं ते आपण याच्यामध्ये अगदी वरती ठेवणार आहोत. इथे मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही अगदी स्क्वेअर देखील कट करून घेऊ शकता, पण माझ्याकडे स्कूप आहे त्यामुळे मी शक्यतो वापरते. तर इथे आपण एक एक स्कूप ठेवून घेतलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हे मस्कमेलन शॉर्ट्स बनवून तयार आहेत. खूपच छान दिसतात आणि अगदी झटपट बनणारी रेसिपी आहे. फार तामझाम नाही आहे रेसिपीसाठी. तुम्ही स्कूप अगोदर काढून ठेवू शकता, ज्यूस अगोदर काढून ठेवू शकता आणि पाहुणे आल्यावर सर्व करू शकता. तर नक्की बनवून बघा आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सहित. तोपर्यंत स्टे ट्यून.